हॅलो फ्रेंड्स, गीता इंग्लिश क्लासमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघत आहोत स्टोरी नंबर 3. स्टोरीचं टायटल आहे ग्रँड मदर्स ऍडवाइस पार्ट 2. आजीचा सल्ला भाग 2. दिस इज अ पार्ट 2 ऑफ राहुल जर्नी. नाउ इंग्लिश इज नो मोर हिज फिअर बट हिज चॅलेंज. या स्टोरीमध्ये आपण राहुलची जर्नी बघतोय इंग्रजी शिकण्याविषयीची. ओके, तर त्याला काही चॅलेंजेस आहेत त्याच्याविषयी आपण बघणार आहोत. आफ्टर दॅट डे इन स्कूल. म्हणजे बघा आपण पहिल्या पार्ट मध्ये बघितलं होतं की राहुलला इंग्रजी विषयी कशी भीती वाटते काय तर त्या त्या दिवसाच्या नंतर आफ्टर दॅट डे इन स्कूल म्हणजे त्या दिवसानंतर शाळेमध्ये राहुल फेल्ट डिफरंट. राहुलला काहीतरी वेगळंच वाटत होतं. ही वॉज नॉट फ्लुएंट. तो काहीच अडखळत नव्हता. ही वॉज नॉट फ्लुएंट बट ही वॉज कॉन्फिडंट. परंतु त्याच्यामध्ये एक आत्मविश्वास होता. ही स्टार्टेड सेइंग टू हिमसेल्फ. त्याने सुरुवात केली स्वतःला म्हणायची, स्वतःसोबत म्हणायची, आय कॅन स्पीक इंग्लिश. म्हणजे बघा आधीच्या पहिल्या स्टोरीमध्ये आपण बघितलं होतं की त्याला तो भीती वाटत होती. पण ह्या पार्ट 2 मध्ये आपण बघतोय की त्याला आता आत्मविश्वास आलाय त्याच्यामध्ये आणि तो स्वतःशी स्वतःला सांगतोय की आय कॅन स्पीक इंग्लिश. ओके. वन इव्हिनिंग राहुल सेड. एका संध्याकाळी राहुल म्हणाला, ग्रँडमा, आय कॅन स्पीक इन क्लास नाऊ बट आउटसाइड स्कूल आय फील स्केर्ड अँड अगेन. म्हणजे बघा त्याला स्कूलमध्ये बोलण्याविषयी त्याला काही भीती वाटत नव्हती. पण त्याला असं वाटतं की स्कूलच्या बाहेर मला भीती वाटते. ओके, स्कूलच्या बाहेर बोलायची. शी सेड इंग्लिश चेंजेस विथ प्लेस नॉट विथ फिअर. आजी म्हणाली की इंग्रजी ही बदलते ठिकाणानुसार पण आपली भीती नाही. ओके. ग्रँड मदर सेड. आजी म्हणाली रिअल इंग्लिश इज आउटसाइड द क्लासरूम. खरी इंग्रजी तर हीच आहे की जी क्लासच्या बाहेर आहे. ओके, असं आजी राहुलला म्हणाली. शी कंटिन्यू. ती कंटिन्यू बोलत राहिली. ती सांगते, इन शॉप्स, ऑन रोड्स, इन ऑफिस. एका दुकानामध्ये, एका रोडमध्ये, रोडवर आणि ऑफिसमध्ये. इंग्लिश इज अ सिम्पल, नॉट परफेक्ट. इंग्रजी ही साधी आहे, पण एकदम परफेक्ट नाही, पूर्ण नाहीये. शी सेड, गो अँड बाय ब्रेड. ती राहुलला म्हणाली, जा आणि पाव घेऊन ये. स्पीक ओनली इन इंग्लिश. परंतु फक्त इंग्रजीमध्ये बोल. ऍट द शॉप, राहुल सेड स्लोली, अंकल, वन ब्रेड प्लीज. राहुलने शॉपकीपरला बोल एकदम हळूच आवाजात बोलला, अंकल, वन ब्रेड प्लीज. शॉपकीपर स्माइल. एनिथिंग एल्स. शॉपकीपरला हसू आला. शॉपकीपरनं हसला, थोडी स्माइल दिली आणि आणखी विचारलं की एनिथिंग एल्स, अजून काही पाहिजे? राहुल पॉज. राहुल थांबला. देन सेड नो थँक यू. राहुल इथं थांबला. जेव्हा शॉपकीपरनं म्हटलं एनिथिंग एल्स म्हणजे अजून काही पाहिजे का? तर राहुल थांबला आणि म्हणाला, नाही थँक यू. ओके, धन्यवाद. राहुल रेन होम. राहुल घरीच पडत आला आणि ग्रँडमा आय स्पोक इन इंग्लिश. आणि आजीला म्हणतोय की आजी, मी इंग्रजीमध्ये बोललो. शी सेड प्राऊडली. तिला अभिमान वाटला. आजी, शी सेड प्राऊडली, ती अभिमानाने म्हणते, सी, बघ. आजी म्हणाली, बघ, इंग्लिश वर्क्स व्हेन यू यूज इट. इंग्रजी काम करतं जेव्हा आपण ते वापरतो की जेव्हा तू ते वापरतो. कॉन्फिडन्स कम्स फ्रॉम ऍक्शन, नॉट फ्रॉम थिंकिंग. आत्मविश्वास हा येतो तर आपल्या कृतीतून, नाही की फक्त विचार करून. त्या ठिकाणी थिंकिंग म्हणजे काय? विचार करणे. ऍक्शन म्हणजे कृती. ओके. आत्मविश्वास हा येतो तर कशातून येतो? तर आपल्या कृतीमधून येतो की आपल्या बोलण्यातून, वागण्यातून. ठीक आहे. नाहीतर नुसतं फक्त विचार करून नाही येत. ओके. राहुल स्टार्टेड युजिंग इंग्लिश. राहुलने सुरुवात केली इंग्रजी वापरायची. एव्हरीवेअर, सर्व ठिकाणी. ही स्पोक ही स्पोक टू हिमसेल्फ इन फ्रंट ऑफ द मिरर. तो बोलतोय आता स्वतःशीच इन फ्रंट ऑफ द मिरर म्हणजे आरशासमोर. तो आता प्रॅक्टिस करायला लागलाय राहुल. ही वॉच शॉर्ट इंग्लिश व्हिडिओज. आणि तो लहान लहान असे इंग्रजीचे व्हिडिओ बघायला लागला इंग्रजीची प्रूव्ह करण्यासाठी, इंग्रजी इम्प्रूव्ह करण्यासाठी.
ही रिपीटेड सेंटेन्स लावली आणि काही शब्द तू असे मोठ्या मोठ्याने बोलू लागला, म्हणू लागला प्रॅक्टिस करण्यासाठी. डोंट एम फॉर बिग सेंटेन्स. मोठे वाक्य हे आपलं काही गोल नाहीये. एम फॉर क्लिअर सेंटेन्स. तर आपलं एम काय, आपलं ध्येय काय आहे, की क्लिअर म्हणजे स्पष्ट बोलणं हे आपलं ध्येय आहे. स्पष्ट वाक्य बोलणं. म्हणजे मोठं वाक्य बोलणं हे आपलं ध्येय नाहीये. तर आपलं ध्येय काय आहे, की वाक्य हे स्पष्ट बोलणं हे आपलं ध्येय आहे. हे आपलं एम आहे. एम म्हणजे काय? ध्येय. ओके. वन डे टीचर अनाउन्स. एका दिवशी शिक्षकांनी अनाउन्स केलं, की टुमारो उद्या देअर विल बी अ स्मॉल स्पीच कॉम्पिटिशन. शिक्षकांनी अनाउन्स केलं, की उद्या आपल्याकडे एक स्मॉल स्पीच कॉम्पिटिशन आहे. राहुल्स हार्ट बीट फास्ट. राहुलचे हृदयाचे ठोके आता वाढायला लागले, म्हणजे जोरजोरात पडायला लागले. फिअर कम बॅक. भीती परत आली होती. राहुलला परत भीती वाटत होती. आता स्पीच कॉम्पिटिशन म्हटलं तर काय होईल. राहुल सेड. राहुल म्हणाला, ग्रँडमा व्हॉट इफ आय फॉरगेट वर्ड्स. राहुलला भीती असं वाटत होती, की राहुल आजीला म्हणतो, आजी मी जर का माझे शब्दच विसरलो तर. शी रिप्लाइड कामली. तिने शांतपणे रिप्लाय दिला आणि म्हणाली, सायलेन्स इज ओके, काही हरकत नाही, ठीक आहे. स्टॉपिंग इज नॉट. म्हणजे चूक चूक झाली तरी चालेल, विसरला तरी चालेल, पण थांबणं हे योग्य नाहीये. सायलेन्स इज ओके, स्टॉपिंग इज नॉट. स्पीच डे, ज्या दिवशी स्पीच होतं म्हणजे उद्याच्या दिवशी, टुमारो, दुसऱ्या दिवसाची गोष्ट. नेक्स्ट डे राहुल स्टूड ऑन द स्टेज. राहुलला स्टेजवर उभा राहिला. हँड शेकिंग. राहुलचे हात थरथरायला लागले. शेकिंग म्हणजे थरथरणे. बट माइंड क्लिअर. परंतु डोकं त्याचं क्लिअर होतं, म्हणजे त्याच्या डोक्यात काही असलेही असे विचार नव्हते. हे स्टार्टेड. त्याने सुरुवात केली. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सर्वांना शुभ सकाळ. माय नेम इज राहुल. माझं नाव राहुल आहे. आणि थांबला. अर्लियर आय वॉज अफ्रेड ऑफ इंग्लिश. तो थांबून म्हणाला, की आधीच मी इंग्रजीला घाबरत होतो. नाव आता आय एम लर्निंग इट एव्हरी डे. आधी मी इंग्रजीला घाबरत होतो, पण आता मी घाबरत नाही, कारण आता मी इंग्रजी दररोज शिकत आहे. द क्लास लिसन क्वाइटली. सर्व क्लास हा शांतपणे ऐकत होता. राहुल एंडेड विथ वन स्ट्रॉंग लाईन. राहुलने एका शेवटच्या वाक्याने आपलं भाषण संपवलं आणि म्हणाला, आय एम नॉट फ्लुएंट. मी इंग्रजीमध्ये फ्लुएंट नाहीये किंवा मी अडखळता बोलू शकत नाही. बट आय एम फिअरलेस. परंतु मी आता निडर आहे. आता माझ्यामध्ये काही भीती नाहीये. बिग अप्लॉज. मोठ्या टाळ्यांचा कडकडाट झाला. अप्लॉज म्हणजे मोठ्या टाळ्यांचा कडकडाट. नंतर ऍट होम राहुल सेड. घरी आल्यानंतर राहुल सेड, आजीला राहुल म्हणाला, ग्रँडमा आय डिडंट विन द प्राइज. आजी मी प्राइज जिंकलो नाहीये. आय डिडंट विन द प्राइज. विन म्हणजे जिंकणे, प्राइज म्हणजे आपलं मेडल किंवा पारितोषिक. राहुल आजीला म्हणाला, ग्रँडमा आय डिडंट विन द प्राइज. शी स्माइल अँड सेड. ती हसली आणि म्हणाली, यू ओन कॉन्फिडन्स. म्हणजे आजीचं म्हणणं काय होतं, की आजी हसली आणि म्हणाली, तू प्राइज नाही जिंकले तरी काय झालं, पण तू एक कॉन्फिडन्स जिंकला. अँड कॉन्फिडन्स इज बिगर दॅन एनी प्राइज. आणि आत्मविश्वास हा नेहमी पारितोषिकापेक्षा, प्राइज पेक्षा कधीही मोठा असतो. मॉरल ऑफ द पार्ट 2. म्हणजे या सेकंड स्टोरीचा मॉरल ऑफ काय पार्ट काय, तर इंग्लिश डज नॉट नीड परफेक्शन. इंग्लिश बोलण्यासाठी काही परफेक्शन म्हणजे परिपूर्णता पाहिजे नाही असं नाही. इंग्लिश नीड्स करेज. इंग्लिश बोलण्यासाठी धैर्य पाहिजे. मित्रांनो, आपण असं म्हणतो ना, आपल्याला इंग्रजी येत नाही, मग आपण बोलत नाही, आपण हसतो, कोणीतरी आपल्याला हसेल, मग आपण भीतीने बोलत नाही. तर हे योग्य नाहीये. तर बघा, इंग्रजी परिपूर्ण असली तरी काही हरकत नाही. पण इंग्लिश नीड्स करेज. इंग्रजी ही धैर्याने बोलणं हे गरजेचं. स्पीक सिम्पल. साधं बोला. स्पीक डेली. रोज बोला. स्पीक विदाउट फिअर. आणि विना भीतीने बोला. इफ अ विलेज बॉय कॅन स्पीक इंग्लिश. जेव्हा एका गावातला मुलगा जर इंग्रजी बोलू शकतो, यू कॅन टू. तुम्ही सुद्धा बोलू शकता.
तर स्टॉप वेटिंग म्हणजे वाट बघणं थांबवा. स्टार्ट स्पीकिंग, इंग्लिश बोलायला सुरुवात करा. मित्रांनो, असा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड कमेंट करा. जर गीता इंग्लिश क्लास या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बघत राहा गीता इंग्लिश क्लास. थँक्यू.